आपला पहिला सेशन आहे रेकीचं, तर मी सांगणारच आहे काय काय फायदे आहेत. काय म्हणजे ह्याच्यात तोटे तर काहीच नाही, फायदेच फायदे आहे. पण ही रेखी विद्या कशी घ्यायची, तिचा वापर कसा करायचा, त्याच्यापासून आपलं बेनिफिट काय आहे, हे सगळ्यांना ऐकून असतं पण माहित नसतं. म्हणून प्रॉपर वेने आपण जाऊया, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आज पहिला सेशन आहे, तर आजची सुरुवात आपल्याला थँक्यू बोलायची आहे. तुम्ही कोणाच्या माध्यमातून आला आहात इकडे, त्यांना थँक्यू बोला. ज्या माध्यमातून आलाय किंवा फ्रेंडने कोणी सांगितलं असेल, त्यांना थँक्यू बोला. आपल्याला थँक्यू बोलून सुरुवात करायची आहे. आता आपल्याला काय शिकायचे आहे, चला इथे आपण जाणून घेऊया आपल्याला काय शिकायचे आहे. वेलकम. रेकी म्हणजे काय, रेकीचा वापर कसा करायचा, रेकीची प्रार्थना, रेकीचा इतिहास, ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे, सात चक्रांचे आपल्या जीवनातील महत्व, सात चक्रांना कसे चार्ज करावे, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे, ॲटुलमेंट शक्तिपात. आता शक्तिपात कसा म्हणजे लास्टच्या दिवशी होणार, जी मी दीक्षा देणार तुम्हाला. जेव्हा ॲटुलमेंट देणार तेव्हाच तुम्हाला तुमच्या हातातून ही ऊर्जा वाहणार. 10%. ओके, चला. आता रेखी आपल्या हातातून वाहते, त्याच स्क्रीनशॉट काढून घ्या. माझी पीपीटी दिसते ना सगळ्यांना, पिक्चर दिसतात आहे ना हं. सगळ्यांना. हो. रेखी आता ही तळ हातातून वाहते. एखाद्याला समोरून आपण हील पण करू शकतो, स्वतः पण हिलिंग देऊ शकतो स्वतःला, आणि दुसऱ्याला पण हिलिंग देऊ शकतो. या 5 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला समजणार आहे की कशी स्वतः हिलिंग घ्यायची आणि दुसऱ्याला देणार. स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. चला. आता इथे दोन इमेज दिले आहेत, सॉरी, दोन ग्लास आहे, एक इमेज आहे, दोन ग्लास आहे. आता तुम्ही सांगा मला त्याच्यात पाणी कसं आहे. अशुद्ध आणि शुद्ध. ऍक्शन. हं. आज आपण इकडे जमलो आहे रेखीच्या माध्यमातून. पहिलं सेशन आहे, आपल्याला स्वतःचं हं. शुद्धीकरण करायचंय पहिलं. हं. स्वतःचं शुद्धीकरण करायचं. आता ह्या ग्लासामध्ये, एका ग्लासामध्ये आहे शुद्ध पाणी, तसं. एका ग्लासामध्ये आहे अशुद्ध पाणी. तर आपण कुठचं पाणी पिणार, शुद्धच पाणी पिणार ना. त्या हो. माठामध्ये जरी खराब पाणी असेल, आपण जरी माठामध्ये पाणी ओतलं परत परत, तरी ते पाणी गढूळच होणार आहे, खराब होणार आहे. आपण ते पिणार आहे का, नाही पिणार. मग त्यासाठी आज आपल्याला आपलं मन कसं शुद्ध करायचंय, आपल्या मनातले विचार कसे बाहेर काढायचे. आपल्या ह्या माठामध्ये, हे माठ आहे ना आपलं, त्याच्यामध्ये जो कचरा साठलेला आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. आपलं स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत आपलं शुद्धीकरण होणार नाही, तो आपले विचार शुद्ध होणार नाही, तोपर्यंत आपण आपला प्रोग्रेस होणार नाही, आपण पुढे जाणार नाही. म्हणून पिताना आपण कधी पण शुद्धच पाणी पिणार. आपल्या घरामध्ये आपण किती ॲक्वागार्ड लावा, हे लावा, ते लावतो ना, का तर आपल्याला शुद्ध पाणी मिळावे. म्हणून आज आपल्याला आपण शुद्ध विचार पण आपल्या मनात आले पाहिजे, आणि शुद्ध विचारांपासून आपल्याला काय फायदा होणार आहे. आपले 7 चक्रांमध्ये अडकलेले ब्लॉकेजेस आहेत आपल्यामध्ये, ते रिमूव्ह होणार आहे. आपला प्रोग्रेस होणार आहे, आपली हेल्थ चांगली राहणार आहे. तर माझ्या बरोबर कोण कोण हा टास्क करणार आहे सांगा. तयार आहेत का सगळे टास्क करायला माझ्या बरोबर? नक्की. येस मॅम. बघा, मी जो टास्क सांगेन तो मनापासून करायचा आहे आणि कायम करायचा आहे. तो तो तुमच्या भल्यासाठीच आहे. तुमचा ह्याच्यापासून फायदाच होणार आहे. तर आता रेखीचं मी तुम्हाला उद्या ते पूर्ण डिटेलमध्ये रेखी काय सांगणार आहे, पण आपण हा टास्क करणार आहे. आता बघा, आपल्याला म्हणजे मी सांगितलं ना, आपल्या मध्ये ब्लॉकेजेस असतात, निगेटिव्ह एनर्जी असते. जसं आपण कोणाचं म्हणजे कोणाबद्दल विचार करतो, काय करतो, कोणाला माफ करायची भावना पण आपण ठेवायची, तेच आज आपण शिकणार आहोत. तुम्ही करणार का माफ? येस मॅम. आधी मला सांगा, तुमचा कोणाकोणावर राग आहे का, कोणावर राग आहे का, कोणावर राग आहे का, हो. ते सांगा. एकच मिनिट. आहे, भरपूर जणांवरती आहे. आहे ना, भरपूर जणांवर राग असणारच, हो. सगळ्यांचा असतो.
तर मला तेच सांगायचं ह्या माध्यमातून आपण आलेलो आहे ह्या सेशनच्या माध्यमातून मी जर सांगितलं माझ्या बरोबर टास्क करायचंय आणि तुम्ही माफ करायचंय तर तुम्ही कराल का? तुम्ही बोलाल मॅडमला काय चाललंय बोलायला इथे, त्यांना काय आम्हाला किती त्रास झालाय, आम्हाला किती छळ केलाय, यांना काय बोलायला, आम्हाला त्रास माहितीये, समोरच्याने आम्हाला किती त्रास दिलाय. पण मी बोलेन जर तुमचं चांगलं होणार आहे ह्याच्यातून, तुमचा उद्धार होणार आहे ह्याच्यातून, तर चालेल ना? तुम्हाला चालेल का का नको तुमचं चांगलं? नक्की चला चालेल. पाहिजे ना. चालेल मग. चालेल हा, मग चालेल. त्याच्यासाठी काय करायचं, माफ करायचं. बघा तिथे जायचं नाही आपल्याला, ज्याच्या बरोबर आपलं काय वाद आहे काय आहे तिथे त्याच्या समोर जाऊन बाबा मला माफ कर रे, मी तुझ्या पाया पडतो, मला माफ कर, असं करायचं नाही आहे. आपल्याला माफी कोणाकडे मागायची आहे? युनिव्हर्सकडे. त्याच्याकडे माफी मागून तिथे ब्रह्मांडात सोडून द्यायचं आहे. पण शर्त एवढीच आहे की ती व्यक्ती समोर आली, कधी कधी पण येऊन दे समोर, तुम्ही एकदा माफ केल्यावर ती 1 वर्षाने येऊ दे, उद्या येऊ दे, परवा येऊ दे, तुमचा तिच्यावर राग नसणार. हे कबूल असेल तर आपण पुढचा टास्क करू. चला आता जेवढ्यांवर राग आहे तुमचा त्यांची नावं लिहायला सुरुवात करा. म्हणजे पेपरावर लिहा, नावं लिहा, नावं लिहा. आरती मॅडम नावं नाही लिहिणार? माईक म्यूट आहे. मंगल मॅडम नाव नाही लिहिणार? लिहा, बिंदास लिहा, लिहायला काय जातं आपल्याला, लिहा. त्याच्यापासून तुमचा फायदा होणार आहे, आपला फायदाच होणार आहे ना, तोटा तर इथे काहीच होणार नाहीये कोणाचा. चला झाले का नावं लिहून? आता मला फक्त आकडा सांगा. श्रुती मॅडम तुमचा किती आकडा आहे? किती माणसांचा आकडा आहे? 6. ओके. विशाल सर तुमचा? 12 जण आहेत. ओके. आरती मॅडम तुमचा किती आहे? 18 आहेत मॅडम. अच्छा. ओके. वृषाली मॅडम, वृषाली भोसले मॅडम तुमचा किती आहे? ओके. मॅडम तुमचा किती आहे? प्रज्ञा मॅडम किती आहे तुमचा? 7. ओके. चला असू दे, आकडे आहेत तेवढे राहू दे, आपल्याला काय नाही, नंतर करायचे प्रोसेस ती. ठीक आहे. आता आपल्याला बघा का माफ करायचंय. तुम्हाला ह्या लोकांना तुमच्या जेवढे तुम्ही जन्म घ्याल त्यांना तुमच्या जन्मामध्ये परत परत तुम्हाला बघायचंय का त्यांना, का हे कार्मिक अकाउंट इथेच क्लोज करायचंय तुम्हाला? इथेच क्लोज करायचंय ना? Yes. बरोबर. बघा किती त्रास दिला असेल, मी मान्य करते, खूप त्रास तुम्हाला दिला असेल, तुम्हाला सहन करण्यापलीकडे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो असा प्रसंग, अशी माणसं येतात की बघा कोण कोणाच्या आयुष्यामध्ये असंच येत नाही. लक्षात घ्या, ही पण गोष्ट मी सांगते, नंतरच्या पार्ट मध्ये येईल. आपल्या आयुष्यामध्ये असेच कोण येत नाही. ते आपल्या पास्ट लाईफ मध्ये पण आपण त्यांना त्रास दिलेला असतो. ते कार्मिक अकाउंट असतं, ते आपल्याला क्लोज करायचं आता रेखीच्या माध्यमातून. ते आपल्याला इथेच क्लोज करायचं आहे, जेणेकरून पुढच्या लाईफमध्ये, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला नको आहे कोण. इथेच शांतता करायचं आहे, इथेच कॉर्ड कटिंग करायची आपल्याला त्यांची, इथेच कार्मिक अकाउंट क्लोज करून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून ह्यासाठी माफी मागायची आहे युनिव्हर्सकडे.
आता एका मुलाची एक स्टोरी सांगते मी तुम्हाला. एका मुलाने पण असंच शिक्षकाने सांगितले तुमचे किती जण, म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलंय किती जणांचं म्हणजे किती जणांवर राग आहे, तुम्ही नावं लिहिले. तसं शिक्षकांनी त्यांना सांगितलं, तर त्या मुलाने 18 बटाटे घेतले. 18 बटाट्यांवर नावं लिहायला सुरुवात केली. 18 बटाट्यांवर नावं लिहिली. 18 व्यक्ती होते. फक्त शर्त एवढीच होती की ते बटाटे तुम्हाला जिथे जाल तिथे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. सकाळी उठले आंघोळ केल्यापासून वॉकला, आंघोळीच्या अगोदरपासून वॉकला जा, खाताना, पिताना, उठताना, बसताना, कामावर जाताना, बस मधून, ट्रेन मधून, ऑफिसला जाताना ती बॅग तुमच्या टिफिन बॉक्सच्या बाजूला ठेवायची आहे बटाट्याची. 18 बटाट्याची हं. त्याची ज्याची नाव आहे त्यांना सांगते मी. प्रत्येक ठिकाणी न्यायचंय. आता त्या मुलाने तसं केलं. प्रत्येक ठिकाणी ते बटाटे घेऊन गेला. 1 दिवस झाला, 2 दिवस. तुम्ही सांगा 5 किलोची दळणाची पिशवी तिथून चक्कीवरून घरी आणेपर्यंत किती कंटाळा येतो, येतो की नाही? तेवढे बटाटे घेऊन जायचं आणि यायचं आहे रोज. त्या मुलाने 1 दिवस केलं, 2 दिवस केलं. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी ते बटाट्यातून वास यायला लागले, आळे यायला लागले, त्याच्यातून कुसले बटाटे. त्याला नको नको झालं आणि ते प्रत्येक ठिकाणी ओझं कॅरी करत 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 त्याला त्रास व्हायला लागला. त्याच्यातून आळ्या यायला, इतके दुर्गंधी यायला लागले. त्याला असं वाटलं मी हे बटाटे कधी फेकतोय आणि मोकळा होतोय. जेव्हा त्यांनी ते बटाटे फेकले तेव्हा त्यांनी श्वास घेतला छानपैकी. अरे वा, मी सगळ्या बंधनातून मुक्त झाले, आता मला काही ओझं व्हायचं नाहीये. इथे कोणाला कळलंय मी काय स्टोरी सांगितलीये? समजले का? बरोबर. इतके वर्ष आपण ओझं वाहतोय, डोक्यात सगळं साठवून ठेवलंय, ते आज आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. हो मॅम. येस. बरोबर आहे ना? हो. ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. रागातून मुक्त म्हणजे तुमचाच उद्धार होईल, तुमचंच चांगलं होईल. तुम्ही सांगा, ज्या व्यक्तींवर राग आहे ती व्यक्ती चांगले आहेत का? त्यांच्या ठिकाणी चांगलं सफर करतात, त्या चांगले राहतात आहेत? चांगले आहेत ना? त्रास काय तो हम्म. आपल्यालाच होतोय. तिथे एकदम छान मस्तपैकी जगते, फक्त इथे येस. आपल्याला त्रास होते. चला हम्म. मग आता हात रब करा, आपण शिकूया. इथे फक्त मी रेखीला प्रार्थना करणार आहे आणि बोलणार आहे, बाकी कोणी बोलू नका प्रार्थना. पण बाकीचं जे बोलायचं आहे ते तुम्ही माझ्या मागून मनातल्या मनात बोलायचं आहे. चला हात रब करा, डोळे बंद करा आणि गुडघ्यावर हात असे ठेवा. गुडघ्यावर हात असे ठेवा, डोळे बंद करा. आज आपण फॉरगिव्ह करतोय, माफ करतोय आपण आज. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या 7ही चक्रात, माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. चला इथे डोळे बंद करून बसा. भरत सर, डोळे बंद करा. चला हात रब करा आणि असे डोळे बंद करून बसा आणि माईक म्यूट करा. आणि आता माझ्या मागून बोलायचं आहे मनातल्या मनात. मी आजपासून, एकच मिनिट, मी आजपासून माझ्या नवीन जीवनाला सुरुवात करायला जात आहे. मनापासून सगळ्यांनी बोला. आणि माझं हे जीवन पॉझिटिव्ह असेल. मला त्या व्यक्तींची नावं आठवा. मला त्या व्यक्तींची नावं आठवा. बरं माईक म्यूट करा. या युनिव्हर्सला सांगून मी त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करणार आहे, माफ करणार आहे, माफ करणार आहे. मी ती प्रोसिजरला सुरुवात केली आहे. हे डिवाइन एनर्जी मला सपोर्ट कर, मला सपोर्ट कर, मला सपोर्ट कर, मला मदत कर, मला मदत कर, मला मदत कर. माझ्या या दुःखाला तेच कारणीभूत आहेत.
माझ्या या दुःखाला तेच कारणीभूत आहे. या सेशनच्या माध्यमातून डिवाइन एनर्जीला साक्षी ठेवून ही प्रक्रिया मनापासून करणार आहे. मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर. आता हात रब करा. ही एनर्जी पूर्ण डोळ्याला, तुमच्या 7ही चक्रांना घ्या. आता सांगा, नक्की माफ करणार आहात का? प्रज्ञा मॅडम, करणार. करणार आहेत का? नक्की हो. प्रयत्न करा. आणि तो जो कागद आहे तो जाळून टाका, कचऱ्याच्या डब्यात टाका. हो, नक्की. प्लीज माईक म्यूट, प्लीज माईक म्यूट. नम्र विनंती. मी इथून माईक म्यूट करते, परत ऑन करताय तुम्ही. प्लीज प्लीज, सर्वांना विनंती. चला, आता हे आपण शिकलोय फॉरगिव्हनेस. हे फॉरगिव्हनेस आहे, आता जे शिकलो आहे ते. आता अजून पुढे, ही प्रार्थना कोणी कोणी ऐकलेली आहे? हो, पुनव पुनव प्रार्थना कोणी ऐकली आहे का? स्क्रीनशॉट काढा ह्याचा, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ही प्रार्थना अशी आहे की हिला तपस्या लागत नाही किंवा पैसाही लागत नाही, रूल्स रेग्युलेशन काहीच लागत नाही. पण तुम्ही हे 4 रिझन बोलत आहात, त्याचा गोल काय आहे हे जर समजून बोलत असाल तर खरंच प्रचंड प्रचंड तुम्हाला फायदा होणार आहे ह्या खरंच प्रार्थनेचा. तुम्हाला माहित नाही ही प्रार्थना तुमच्यासाठी काय करून जाईल, कुठच्या लेवलचं काम करून जाईल. हिचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि जिथे झोपता तुम्ही तिथे लावायचा आहे. समोर दिसेल अशी. सकाळी उठल्यावर ती प्रार्थना बोलायची, रात्री झोपताना ही प्रार्थना बोलायची आहे. हे 4 खरंच का म्हणजे इतकं इतकं तुम्हाला अनुभव याचा चांगला येईल ना, की खूप स्टुडंट्सला याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे, खूप चांगला अनुभव आलेला आहे. चला, तर आपण आता शिकूया ह्या प्रार्थनेबद्दल. ही प्रार्थना का बोलायची आहे? बघा, गत जन्मामध्ये आपण इतके जन्म घेतलेले आहेत. आपल्या शब्दाने, वाणीने कोणाला म्हणजे दुखवलं असेल किंवा कृतीने आपण काय कृती केली, काय नाही, आपल्याला कुठच्या जन्मामध्ये आपल्याला काहीच माहित नाहीये. पण हे 4 वाक्य जर बोलून आपले जर कर्मामध्ये आपल्या गतजन्म काय कर्म केलेत ते आपले थांबणार असेल. बघा, कर्म तर आपल्याला आहेत, भोग आहेत, जे आपण कर्म केलेले आहेत ते भोग तर आपल्याला प्रत्येकाला भोगायचे आहेत. पण आज रेखीच्या माध्यमातून तेच सांगते मी की त्या भोगांची तीव्रता कमी होते तुमची. जे हातावर जाणार आहे ते बोटावर जातं. भोग तर भोगायचे, आपण किती पाप केलेत, पुण्य केलेत इथे कोणालाच माहित नाहीये. पण ह्या रेखीच्या माध्यमातून जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला प्रत्येकाला इतकं छान रिझल्ट येणार आहे, प्रत्येकाला छान रिझल्ट येणार आहे. आणि त्यासाठीच आपण हे 4 जे रिझन आहेत ते बोललेच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने. चला, आता आपण परत त्या प्रार्थनेचं बोलणार आहे. आधी मी स्टोरी सांगते. तिथे तुम्हाला महाभारतातली स्टोरी सांगते मी. पितामह भीष्म माहिती असेल तुम्हाला, माहितीच असतील ते. तर ते लास्टच्या वेळी त्यांचं जेव्हा युद्ध चालू असताना त्या बाण्याच्या शय्येवर झोपलेले दाखवले. त्यांचं जेव्हा लास्ट होतं तेव्हा ते लास्टला किती दिवस ते बाणाच्या शय्येवर होते. तर ते श्रीकृष्णांना विचारतात की माझ्या बाबतीत असं का, मला असं मरण का? तर श्रीकृष्ण बोलले तुम्ही तुमचा पास्ट लाईफ बघा. तर त्यांनी बॅक जाऊन 10 लाईफ म्हणजे 10 जन्म बघितले त्यांचे. पण त्या 10 जन्मामध्ये त्यांना काहीच दिसले नाही. ते परत बोलले श्रीकृष्णांना की माझं असं काय झालंय, माझं तर 10 जन्मामध्ये मी तर कोणाला त्रास दिलेला नाहीये, कोणाला सतवलेलं नाहीये, मग मला असं का? मग श्रीकृष्णांनी त्यांना तो एक जन्म त्यांचा असा दाखवला की ते जात असताना बाण, त्यांच्या हातात बाण होता आणि तिथे सरडा होता. तो बाण त्यांनी घेतला आणि तिथे सरड्याला घेतला त्या बाणावर आणि त्यांनी फेकल्यावर तो सरडा कुठे पडला असेल, कोणाला माहिती आहे का सरडा कुठे पडला असेल? तिथे झाडं झुडपं होते, काटेरी झुडपं होते, त्याच्यात जाऊन तो रुतला सरडा. विचार करा त्याच्या मनातून
अंतःकरणातून काय आलंय, जसं तुम्ही कर्म करणार त्याचं फळ तुम्हाला तसंच मिळणार. तुम्ही झाडं लावता आंब्याची, तुम्हाला गोड फळच येतात ना तुमच्या ह्याच्यात. जर तुम्ही वाईट केलं कर्म तर तुम्हाला वाईटच भोगायचंय. ह्या किती जन्म घ्याल, ह्या जन्मापासून घ्या कुठच्या जन्मापासून. म्हणून आपण ह्या जन्माला आलोय तर सत्कर्मी लावा, चांगलं शिका, चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं कृती करा. करणार ना मग रेखीच्या माध्यमातून? करत असाल तुम्ही, सगळे चांगलं करत असाल, पण एक आपले जेवढे जन्म पाठचे असेल किंवा पुढचे असेल आपल्याला माहित नाही, पण ह्या जन्मात आपण आलो तर आपण ह्या जन्मात चांगलंच केलं पाहिजे. हे प्रत्येकाने गाठ मारून ठेवा, आपल्याला चांगलंच करायचं आहे. तर ते फळ त्यांना भेटलं. पितामह भीष्म म्हणजे कुठच्या जन्मामध्ये काय केलेलं असेल आणि कुठचे जन्म घेतले, कुठच्या जन्माला काही येऊ शकतं. चला ह्या जन्मात, आत्ताच्या जन्मात आपण ही प्रार्थना रोज बोलायचंय. मला आशा आहे की सगळेजण ही प्रार्थना रोजच बोलणार आहेत. हो म्हणून बोला. हो. आणि सकाळच्या माझ्या 11च्या बॅचला 1 रुपया पण तिथे द्यायचा नाही आहे. आमच्या इकडे म्हणजे सगळेजण आहेत, बहुतेक इथे असतील, पण ग्रुपला प्रॅक्टिस होते, डेलीची प्रॅक्टिस होते आणि त्या प्रॅक्टिस मधून तुम्हाला इतके चांगले रिझल्ट येतात ना, खूप चांगले रिझल्ट येतात. किती जणांना खरंच खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर सकाळच्या ह्याला ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी माझ्या पर्सनल नंबरला हाय करा आणि तुमचं नाव द्या. मी जॉईन करते त्या क्लासला सकाळच्या 11च्या. ओके, चला आता आपण प्रार्थना बोलायला सुरुवात करणार आहे. माझ्या मागून कोण बोलणार आहे? हात रब करा. माझ्या मागून कोण बोलणार आहे? स्वतःहून तयार व्हायचं, बिंदास. हा, मी आरती मॅडम बोलते. बोला. कोण बोलतंय? कोण बोललं? मी बोलते. श्रुती मॅडम, चला चला. डोळे सगळ्यांनी बंद करायचे आहेत. कळत न कळतपणे कळत नकळतपणे माझ्या शब्दाने, कृतीने, वाणीने माझ्या शब्दाने, कृतीने, वाणीने जे कोणी दुखावले असतील ते जे कोण दुखावले असतील ते आणि आणि कोणाच्या वाणीने, शब्दाने, कृतीने कोणाच्या वाणीने, शब्दाने, कृतीने मी दुखावले असेल तर मी दुखावले असेल तर सर्वांची मी क्षमा मागते सर्वांची मी क्षमा मागते आणि सर्वांना माफ करते. आणि सर्वांना माफ करते. आता ही प्रार्थना बोलायची आहे. आय एम सॉरी डिअर युनिवर्स, Dear universe, आय एम सॉरी, I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी, Please forgive me. थँक यू, आय लव्ह यू. Thank you. I love you. डिअर युनिवर्स, Dear universe, आय एम सॉरी, I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी, Please forgive me. थँक यू, आय लव्ह यू. Thank you. I love you. डिअर युनिवर्स, Dear universe, आय एम सॉरी, I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी, Please forgive me. थँक यू, Thank you. आय लव्ह यू. I love you. जमणार आहे प्रत्येकाला ही प्रार्थना? प्रत्येकाला जमणार आहे ही प्रार्थना? बघा, हे जे बोलतोय आपण, खरंच तुम्हाला विश्वास पण नाही, तुमच्यासाठी इतकं चांगलं काम करून जातील ना. हे 4 शब्द इतकं काम करून जातील ना, चांगलं काम करून जातील. प्रत्येकाने बोललंच पाहिजे ही प्रार्थना, रात्री झोपताना आणि सकाळी उठताना. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला आता पुढे शिकवणारच आहे, रेखीला कॉल कसा करायचा, रेखीची प्रार्थना. आता प्रत्येकाने पैसे घेऊन या, किती पण असू दे पैसे. चला, प्रत्येकाने पैसे घेऊन या आणि समोर असे धरा पैसे.
आता पैसे का घ्यायचे आहेत? तर प्रत्येकाला पैसा इथे हवा आहे ना? ऐकून घ्या आधी. प्रत्येकाला पैसा हवा आहे ना? कोणाला नकोय वाटतं? कोण बोलायला कबूल नाहीये? हो मॅडम, हवा आहे ना. मग पैशावर प्रेम करणार की नाही? हो. मग प्रार्थना बोलायची का पैशासाठी? हो. कोणच बोलत नाही माझ्याशी, हा लक्षात ठेवा. म्हणजे पैसा नकोय वाटतं, पैशावर प्रेम नाही. लक्षात ठेवा, इथे पैसे सगळ्यांनाच पाहिजे असतात, पण आपण पैशाप्रती ना अफर्मेशन प्रार्थना चांगली ठेवायची. काय काय जणांना सवय असते, पैसा काय माझ्या हाताचा मळ आहे, पैसा आज आहे उद्या नाही आहे, अरे मी तर किती पैसा कमवेन, असा रुबाब झाडायचा नाही. पैशाला नम्रच बोलायचं, पैशाप्रती प्रेमच करायचं, पैशाचा आदरच करायचा. जेवढा तुम्ही लक्ष्मीचा आदर करणार तेवढी लक्ष्मी तुमच्याकडे येणार. तर आज आपण हे 4 शब्द परत मी तुम्हाला दाखवते. हे 4 शब्द आपल्याला बोलायचे आहेच पैशाप्रती. आपल्याकडून कळत नकळतपणे पैशाला वाईट शब्द गेला असेल तर त्यासाठी पैशाला पण अफर्मेशन देणं जरुरी आहे. पैशाची पण प्रार्थना करणं जरुरी आहे. चला विशाल सर, तुम्ही बोला माझ्या मागून आता. पैसे घ्या, सगळ्यांनी समोर दिसू दे. 10ची नोट असेल तरी चालेल, असं काही जरुरी नाहीये. 500च पाहिजे आणि किती पाहिजे, 100 असेल, 10 रुपये असेल तरी घ्या, कॉईन असेल तरी समोर घ्या. असे घ्यायचे आहेत. बघू दे मला, घेतलेत का सगळ्यांनी? हा बरोबर, प्रज्ञा मॅडमनी घेतलेत समोर. प्रज्ञा मॅडम दाखवा. असे समोर घ्या, पूर्ण उघडा. 10 रुपये असू दे, 20 रुपये असू दे, 1 रुपयाचा कॉईन असू दे, तरी समोर घ्या. काही लाजायचं नाहीये, बिंदास. असं काय 500 रुपयेच पाहिजे नाही, पैसे पैसेच असतात. 1 रुपयापासून कितीही असून दे, लाखो रुपये, त्याचा आदर करायचाच आहे. हा, सगळ्यांनी पैशाकडे बघायचं आणि बोलायचं आहे. प्रार्थना ओपन करते कारण सगळ्यांना बोलता आलं पाहिजे म्हणून. विशाल सर माझ्या मागून बोला, तुम्ही बाकीच्यांनी मनातल्या मनात बोलायचं आहे. पैसा हा, पैसा हा सगळ्यांनी पैशाकडे बघून बोला. पैसा हा पैसा हा माझा जवळचा मित्र आहे. माझ्या जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो. तो माझ्याकडे परत परत येतो. दिवसा येतो, रात्री येतो. दिवसा येतो, रात्री येतो. काम केले तरी येतो. दान केले तरी येतो. काम काम केले तरी येतो. काम केले तरी येतो. नाही केले तरी येतो. नाही केले तरी येतो. आरामात येतो. आरामात येतो. सोप्या पद्धतीत येतो. कोणत्या पद्धतीत येतो? सोप्या पद्धतीत येतो. सोप्या पद्धतीत येतो. जातो तर जातो तर डबल ट्रिपल डबल ट्रिपल मल्टिपल होऊन येतो. मल्टी होऊन येतो. सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो. सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. मला इतके श्रीमंत बनवल्याबद्दल. मला इतकं श्रीमंत बनवल्याबद्दल. पैसा लगातार माझ्या जीवनात पैसा लगातार माझ्या जीवनात सहज येत आहे. सहज येत आहे. पैसे मी माझ्या जीवनात पैसे मी माझ्या जीवनात सहज अट्रॅक्ट करते. सहज अट्रॅक्ट करतो. पैसा विचार करण्यापलीकडे पैसा विचार करण्यापलीकडे माझ्या जीवनात आहे. माझ्या जीवनात आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू दिव्य शक्ती, त्या आशीर्वादासाठी. या आशीर्वादासाठी. डिअर मनी, डिअर मनी, आय एम सॉरी
I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी. Please forgive me. थँक यू. आय लव्ह यू. Thank you. I love you. डिअर मनी. Dear money, आय एम सॉरी. I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी. Please forgive me. थँक यू. आय लव्ह यू. Thank you. I love you. डिअर मनी. Dear money, आय एम सॉरी. I am sorry. प्लीज फॉरगिव्ह मी. Please forgive me. थँक यू. आय लव्ह यू. Thank you. I love you. चला, प्रत्येकाने आता हे पैसे 3 वेळा किस घ्या पैशाची आणि पाया पडा. पैशाच्या पाया पडा. बस, हे रोज करायचं आहे. रोज करायचं आहे. हे आपल्या क्लासमध्ये रोज होतो. सकाळी 11 वाजता सगळेजण असतात, सगळेजण करतात. हे पैशा प्रति कृतज्ञता पाहिजे आपल्याला. चला, आता हे पैसे ठेवून द्या आणि आता आपल्याला छान एक मेडिटेशन करायचं आहे. आता प्रत्येक जण हे पैशाचं अफर्मेशन समजलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या भावना दुखवल्या असेल ती पण प्रार्थना तुम्हाला समजलेली आहे. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजला आहे का? जर समजलं नसेल तर विचारा. हा, बोला मॅडम. प्रज्ञा मॅडम, समजले. समजले. ओके, चला, आता आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. प्रत्येकाने पाणी पिऊन घ्या मेडिटेशन करताना आणि मेडिटेशन आधी ऐकून घ्या. आणि मेडिटेशन झाल्यानंतर आणि तुमच्या रूम मध्ये एखादा दिवा, अगरबत्ती किंवा मेणबत्ती किंवा ह्या 3 पैकी एक काहीतरी लावा. आपल्या ठिकाणचं वातावरण छान करा. आणि ज्यांना झोपून जमेल त्यांनी झोपून करा, बसून जमत असेल त्यांनी बसून करा, पण सगळं ऐकायला पाहिजे शांतपणे. चला, फ्रेश व्हा. मध्ये उठायचं नाहीये कोणी आणि मी सांगेसपर्यंत डोळे उघडायचे नाही कोणी. तुम्ही आल्यावर स्टार्ट करते मी. इथून पुढे मी दिसणार नाही, पण माझा आवाज सगळ्यांना येईल आणि सगळ्यांनी स्वतःचे माईक म्यूट करा. सगळ्यांचे माईक बंद करा. तुम्हालाच डिस्टर्ब होईल. चला, स्टार्ट करूया का? श्रुती मॅडम तयार आहे? मंगल मॅडम तयार आहे? येस मॅडम. तयार आहे. स्टार्ट करते. इथून पुढे मी दिसणार नाही, पण माझा आवाज येईल. चला, शांतपणे बसा. आपल्या या ध्यान साधनेमध्ये आपले मन स्वच्छ करणार आहोत आपण. जसे डे 1ला आज आपण माफ करत आलो आहोत, पण आज आपण प्रॅक्टिकली मनापासून माफ करणार आहोत. कुठेही आपल्या मनात किंतु परंतु ठेवायचं नाही आहे. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत, त्याला टाटा बाय बाय करायचं आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचं आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको, ही काळजी घ्या. घरातल्यांना सांगा थोडा वेळ डिस्टर्ब करू नका. कोणाला काही त्रास असेल तर झोपून केलं तरी चालेल. फक्त व्हिडिओ
ऑन ठेवा, कारण एकाकडून दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर होते. माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होईल, त्याचा तुम्हालाच फायदा होईल. तुमचं एखादं पॉझिटिव्ह काम होऊन जाईल. म्हणून कॅमेरे ऑन ठेवा. ही एनर्जी तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल माझी. शरीराची हालचाल कमी करा, रेडी राहा. भिंतीला मागे टेकून बसले तरी चालेल. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आज आपण पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन करत आहोत. तुमचे डोळे पूर्ण बंद करा. तुमच्या शरीरावर हालचालींवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. तुमचं मन, तुमची मान, दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे व 1 मिनिट होल्ड करायचा आहे. श्वास होल्ड केल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल, तिचे आभार व्यक्त करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आता सुरुवात करूया. आजच्या ध्यान साधनेत आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर 7 चक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनच आपलं मन निरागस होतं. लहानपणापासूनच आपलं मन निरागस होतं. निरागस मन काय असतं ते पाहिले आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट, कडू अनुभव जीवनात जगताना मिळायला लागतात आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होता, ते लहानपण निरागस. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात राहत होतात. हळूहळू मोठे झालात, शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना मित्रमैत्रिणींबरोबरचे ते दिवस आणि नंतर काही क्षण असे येतात, तुम्ही खूप शांत झाला आहात. आता ह्या क्षणाला, त्या व्यक्तीला मनात आणा. ती व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे, किंवा आत्ताचे क्षण असतील, तुम्हाला त्यांना माफ करायचं आहे. ती किंवा तो, त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात तेव्हा तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, काय आहे? त्या भावनांना दाबू नका, त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्हाला रडू येत आहे. आता मनात एक विचार आणा, हे जीवन एक स्कूल आहे आणि जो कोणी येत आहे तुमच्या जीवनात, तो एक शिक्षक आहे, जो तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्यांना धडा शिकवला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, त्याचा अर्थ असा नाही की ते ठीक आहेत, योग्य आहेत, तुम्ही चुकीचे आहे, असं होत नाही. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या पेनच्या साखळीमधून मुक्त करता. हळूहळू आपल्या मनाला व शरीराला शांत करा आणि त्या व्यक्तीने कार्य केले आहे, त्याला माफी द्या, त्याला माफी द्या, त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः असाल किंवा दुसरे कोणीही असेल. क्षमा, माफी त्या व्यक्तीला द्या, त्याच्या कार्याला द्या. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेज निघून जातील.
तुम्ही स्वतःला वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्या व तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मन ही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केले आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही हर्ट झाला होता, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स, भावना येत आहेत. तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल, किंवा कोणते कोणते दुसरे इमोशन्स असतील, ते आठवतात. निरीक्षण करा. या भावना, हे इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात, तुम्हाला कुठे जाणवत आहेत, शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही ते इमोशन फील करत आहात, त्याचं निरीक्षण करा. फील करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील होत आहे, त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा व सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावांना मुक्त करायची परवानगी द्या. आपल्या श्वासांना त्या भागावरील सर्व तणावांना मुक्त करायची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा आणि बोला, मी तुला माफ करत आहे, मी तुला माफ करत आहे, मी तुला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआप वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन्स ही आपली निवड आहे, चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल. ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरे कोणीच जिम्मेदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचंय. तुमचं दुःख, तुमचं पेन वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा वाहत आहे, ज्यामध्ये प्रेमाचा निखळ झरा कायम वाहत आहे. आणि क्षमा भावनेने वाहणारे सर्व अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात निखळ वाहू देत आहात. आणि आता हळूवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे दीर्घ श्वास सोडा. स्वतःला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःला रिलॅक्स 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 करा. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. डोळे कोणीही उघडू नका. हात रब करा. ही पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. पॉझिटिव्ह फिलिंगने जागे व्हा. दोन्ही हात डोळ्यांवर, 7 चक्रांवर, पूर्ण शरीरावर तुमच्या घ्या आणि हात समोर आणा आणि डोळे उघडा. पाणी पिऊन घ्या. चला, कसे वाटले सांगा. आता स्वतःहून बोलायचं एकेकाने. रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटलं मॅडम. रिलॅक्स. हलकं वाटत आहे मॅडम. शोभना मॅडम, कसं वाटलं?
एकदम छान वाटलं. अजून एक मेडिटेशन आपलं होणार आहे. उद्या तुम्हाला यायचं आहे. रेखीची सगळी माहिती दिली जाणार. 7 चक्रांचं महत्व. नंतर मेडिटेशन आपलं एक परत होईल परवाच्या सेशन मध्ये. रोज तुम्ही व्यवस्थित या 5 दिवस. खरंच तुम्हाला म्हणजे रेखीचं मी काय सांगू, जेवढं सांगेन तेवढं कमी आहे. रेखी आई तुम्हाला देता देता थकणार नाही, तुम्ही घेता घेता थकाल. एवढं रेखी आईचं महत्व आहे खरंच. तुम्ही पहिल्या दिवसापासून जर अभ्यास केलात व्यवस्थित तर तुम्हाला खरंच खरंच थँक्यू मॅडम. भरत सर थँक्यू. मला पुष्कळ अनुभव आले मॅडम. मी म्हणजे मास्टर क्लास केलेला आहे रेकीचा ओके. आणि मला खूप सिम्बॉलचे तर खूपच अनुभव आले सकारात्मक. खूप एक होत. जसं एक हम्म. लेवल झाली, सेकंड लेवल, मास्टर लेवल होतात ना तुम्ही, जसं जसं शिकत जाल ना तुम्हाला विश्वास पण नाही की तुमच्या आयुष्यात किती चेंजेस होतात. फक्त हो. ट्रस्ट ठेवा, भावना ठेवा आणि पुढे जा आणि विश्वासाने हम्म. करा. खरंच तुम्हाला ह्याच्यात 1000% मी 100 पण नाही बोलत, 1000% ह्याच्यात बेनिफिट आहे. हो रेखी हो आई तुम्हाला खरंच भरभरून देते, भरभरून देते. हो हो. फक्त तुम्ही करणं आणि ट्रस्ट ठेवणं एवढंच आहे त्याच्यावर. चला, आजचा क्लास सगळ्यांना आवडलेला आहे आणि उद्या सगळे येणार आहात तुम्ही. Yes, चला, तुम्ही माझ्या क्लासला या आल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. सगळ्यांनी उद्या यायचं आहे. 5:30 व्हिडिओ ला आपला असतो ना मॅडम? हो हो 5:30ला 5:30लाच. हम्म. शुक्रवारपर्यंत 5:30लाच क्लास आहे. 5:30 ते 6:30 पर्यंत आपला 1 तास होतो त्याच्यामध्ये. हो. त्याच्यात तुम्हाला छान छान शिकायला मिळणार आहेच. ओके, चला बाय सगळ्यांना. खूप छान सांगता पण थँक्यू मॅडम मॅडम. तुम्ही. थँक्यू खूप थँक्यू छान थँक्यू 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 मॅडम. शिकली त्याच्यापेक्षाही खूप छान सांगता. थँक्यू 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 मॅडम. मॅडम नंबर तुमचा. ठीक आहे, नंबर घ्या. नंबर घ्या. सकाळच्या क्लासला यायचं आहे तर सगळ्यांनी यायचं हो. आहे सकाळच्या क्लासला. बघा तुम्हाला किती फरक होईल. सकाळी हम्म. एक तर मेडिटेशन किती वाजता आहे मॅडम? सकाळी 11ला क्लास असतो मॅडम. हा. एकच मिनिट जरा मी नंबर देते. त्याच्यात सगळं होतं, मेडिटेशन होतं, तुमच्या बॉडी पार्टला हिलिंग करतो आपण पूर्ण आपल्या केसापासून ते पायापर्यंत. हा. घ्या नंबर घ्या. 705 हम्म. 75 93 हम्म. 933. परत एकदा सांगू. हो सांगा सांगा. 705 हम्म. 75 93 933. सगळ्यांनी जरूर या, आवर्जून या. माझ्यासाठी नका येऊ, मी खरं सांगते, माझ्यासाठी कोणी येऊ नका. तुमच्या भल्यासाठी या आणि तुमचं आरोग्य. खरंच खरंच तुम्ही या. मी खरंच सगळ्यांना नम्र विनंती आहे. एक वेळ हा नंबर काय सांगता का मॅडम अजून? या नंबरला हाय करू का मॅडम? एक वेळ नंबर नंबरला सांगता हाय का करा मॅडम? आणि हाय करा आणि तुम्ही नाव द्या तुमचं. मला नाव नाही समजणार इथे, विसरून जाईल मी. 705 हा. 75 75. हा. 93 हा. 933. थँक्यू मॅडम. चला, थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. सगळ्यांनी मेसेज करा आणि या ग्रुपला त्या. हो. हो बाय मॅडम. बाय बाय. बाय.